महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत। मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। 3 पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना काही फॉर्म्युल्यांवर विचार होऊ शकतो। बघूया। मुख्यमंत्री कोण होणार याची महाराष्ट्राला उत्सुकता। एकनाथ शिंदेंना पुन्हा मिळणार संधी। मुख्यमंत्री पदाची फडणवीसांना मिळणार खुर्ची। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे। रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकून आणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा राजतिलक होणार का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। राजकीय अभ्यासकांच्या मते मुख्यमंत्री पदासाठी काही फॉर्म्युलावर विचार होऊ शकतो। फॉर्म्युला क्रमांक 1, शिवसेना 1 वर्ष, राष्ट्रवादी 1 वर्ष आणि भाजपला 3 वर्ष अशी मुख्यमंत्रीपदाची वाटणी होऊ शकते। फॉर्म्युला क्रमांक 2, भाजपला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद, शिवसेना आणि राष्ट्रवादीला महत्वाची खाती अशी ही सत्ता पदांची विभागणी होऊ शकते। फॉर्म्युला क्रमांक 3, भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला 15 महिने आणि शिवसेनेला 15 महिने मुख्यमंत्रीपद मिळू शकतं। भाजपमधील फडणवीस समर्थक मात्र छाती ठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगतात। स्वाभाविक आहे, सगळ्यांना वाटतंय सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, तेच मुख्यमंत्री परत व्हावेत। तरीही वरती आपले पक्षश्रेष्ठी आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील। शिवसेना नेते तर पुन्हा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी मागणी करू लागलेत। शिंदे साहेबांमुळे आम्हाला सगळ्यांना ताकद मिळालेली आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलेलो आहोत, अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढलेलो आहोत। पण मी आज मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यांनी आमच्या दोन्ही भावांना तिकीट सन्मानपूर्वक दिलं, त्याच्यामुळे तेच मुख्यमंत्री असावेत हीच माझी भूमिका असणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आलेत। भाजपची साथ देणाऱ्या अजित पवारांनाही यावेळी संधी मिळेल असं त्यांचे पाठीराखे सांगू लागलेत। कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील। दिल्लीश्वरांच्या मनात मात्र नेमकं काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाल्यानंतरच सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही जनतेसमोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।